नमस्कार, महावार्ता लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाळा काळ्या फिती लावून मूक आंदोलन करण्यात आले। यावेळी आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्य शासनाचा निषेध व्यक्त करण्यासोबतच आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। पुणे नाशिक महामार्गावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राजगुरुनगर येथे आंदोलन करण्यात आले। आघाडीचे, काँग्रेसचे, शिवसेनेचे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व महिला आणि पदाधिकारी इथं आम्ही सर्वजण मोठ्या संख्येने जमलेलो आहोत तो निषेध नोंदवण्यासाठी। कारण आज बदलापूर असो किंवा उरण असो, अक्षदा असो किंवा यशस्वी असो, यासारख्या महिलांची अहिल्या, द्रौपदी, सीता, रिकू, लक्ष्मी नावं बदलत राहिली, परंतु अत्याचार आणि अत्याचार करणारे हात मात्र समांतर राहिले। आणि म्हणूनच ही जी अपप्रवृत्ती, ही नराधमांची जी अपप्रवृत्ती वाढत चाललेली आहे, मानवापेक्षा दानवाकडे जी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे, त्या प्रवृत्तीला आज आम्ही सर्वजण महिला मिळून निषेध नोंदवत आहोत। आज आम्हाला दान नको आहे, तर महिलांना संरक्षण सरकारने द्यावं, आणि जे सरकार महिलांना संरक्षण देऊ शकत नाही त्या सरकारनं पाय उतार व्हावं, राजीनामा द्यावा, ही मागणी घेऊन आम्ही सर्व महिला आज इथे निषेध नोंदवत आहोत। कारण आदरणीय ज्या पवार साहेबही आज पुण्यामध्ये निषेध आंदोलनासाठी बसलेले आहेत, ज्या पवार साहेबांनी महिलांच्या हक्क आणि अधिकारांसाठी लढा दिला, ज्यांनी महिलांना सर्व मालमत्तेमध्ये, वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये समान अधिकार दिला, ज्यांनी महिलांना हक्क आणि अधिकाराने जगता यावं म्हणून संघर्ष केला, आज ते पवार साहेब महिलांच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत। आणि आम्ही त्यांचे दूत बनून आज सर्व महिलांच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत। आणि जोपर्यंत महिलांना संरक्षण मिळत नाही, महिलांना सन्मान मिळत नाही घटनेने, तोपर्यंत हे आंदोलन आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवू हा निर्धार या निमित्ताने व्यक्त करते। आज जो महिलांना क्रूरपणे मारलं जात आहे, त्या भावना व्यक्त करणं, शब्दात व्यक्त करणं अतिशय अवघड आहे। ते प्रत्येक अक्षता असो किंवा यशस्वी असो किंवा त्या बदलापूरच्या अनामिका असो, त्या आज समाजाला म्हणत असतील की घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, कोवलेला प्राण माझा बोलण्या आधीच गेला, जीवनाची प्रेत यात्रा थांबली जेव्हा स्मशानी, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसांनी, ज्या